21 मार्च 2022ची ती दुपार दक्षिण चीनमधील कुनमिंग विमानतळावर प्रवाशांची लगबग सुरू होते. कोणालाच माहिती नव्हतं की चायना ईस्टर्न एअरलाईनच्या फ्लाईट 5735 कडे धावणाऱ्या 132 लोकांच्या पावलांचा हा शेवटचा प्रवास ठरणार आहे. दुपारी 1:11 बोईंग 737-800 या अवाढव्य विमानाने धावपट्टीवरून आकाशात झेप घेतली. विमानाचा वेग आणि उंची सर्व काही सामान्य होतं. आकाशात 29,000 फुटांच्या उंचीवर जेव्हा पांढऱ्या ढगांच्या मध्ये हे विमान शांतपणे तरंगत होतं तेव्हा प्रवाशांना वाटलं असेल की पुढच्या काही तासात ते सुरक्षितपणे ग्वांगझूमध्ये उतरतील. पण 2:20 विज्ञानाच्या सर्व नियमांना छेद देणारी एक घटना घडली. एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या स्क्रीनवर विमानाचा जो ठिपका संतपणे सरकत होता तो अचानक कोसळू लागला. कोणताही मे डे कॉल नाही किंवा इंजिन फेल झाल्याची पूर्वसूचना नव्हती. विमान चक्क 90 अंशांच्या कोनात एखाद्या बाणासारखं सरळ जमिनीच्या दिशेने झेपावलं. आकाशातून खाली पडताना विमानाचा वेग इतका प्रचंड होता की विमानातील हवेच्या दाबाने प्रवाशांच्या जाणीवा क्षणार्धातच गोठल्या असतील. ताशी 700 मैलांच्या वेगाने जेव्हा ते विमान जमिनीला धडकलं तेव्हा एका प्रचंड स्फोटाने डोंगरांचा भाग हादरून गेला आणि आकाशात फक्त धुरांचे लोट उरले. अपघातानंतरचा घटनाक्रम एखाद्या थरारपटापेक्षाही भयानक होता. बचाव पथकं जेव्हा डोंगरांच्या त्या निर्जन भागात पोहोचली तेव्हा त्यांना तिथे विमानाचे सांगाडे नाही तर अक्षरशः लाकडाच्या ठलप्यासारखे विमानाचे तुकडे विखुरलेले दिसले. त्या धडकेचा जोर इतका अकराळ विक्राळ होता की विमानाचे सर्वात मोठे भाग देखील चिखलात कित्येक फूल खोल रुतले होते. पण तपास अधिकाऱ्यांची झोप उडली ती एका CCTV फुटेजने. एक लांबच्या मायनिंग कॅमेराने ते विमान खाली पडताना टिपलं होतं. विमान ग्लाईड करत नव्हतं तर ते मुद्दाम जमिनीकडे ढकललं गेल्यासारखं दिसत होतं. याच दरम्यान तज्ज्ञांना एक अत्यंत विचित्र पुरावा देखील सापडला. विमान खाली कोसळत असताना साधारणपणे 8,000 फुटांच्या उंचीवर ते क्षणभर थांबलं आणि पुन्हा थोडं वर गेलं. जणू काही कॉकपिटमध्ये मृत्यूशी एक मोठी झुंज सुरू होती. तर येथे एका वैमानिकाने विमान पाडण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्याने तो सावरण्याचा प्रयत्न केला असावा का की विमानातील एखादी गुप्त तांत्रिक त्रुटी संपूर्ण यंत्रणेची खेळत होती. कित्येक दिवसांच्या अथक परिश्रमानंतर जेव्हा चिखलात पूर्णपणे दबलेला ब्लॅक बॉक्स सापडला तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या. कारण त्या काळपट पडलेल्या बॉक्समध्ये त्या शेवटच्या 90 सेकंदाचे असे काही सत्य दडलं होतं जे जगाला हादरून सोडणार होतं. जसा जसा तपास पुढे सरकत गेला तसं तसं तांत्रिक भेगाडाचं तत्व मागे पडत गेलं आणि अपघाताची शक्यता समोर येऊ लागली. बोईंग 737-800 हे जगातील सर्वात सुरक्षित विमान मानलं जातं. या विमानाचे पंख हवेत तुटणं किंवा इंजिन अचानक बंद होणं हे अशक्य प्राईस होतं. अमेरिकन गुप्तचर संस्था आणि जागतिक एव्हिएशन तज्ज्ञांनी असा खळबजनक दावा केला की ब्लॅक बॉक्समधील डेटा दर्शवतो की विमानाला बाहेरून कोणतीही इजा झालीच नव्हती. या उलट कॉकपिटमधील एका व्यक्तीने जाणीवपूर्वक विमानाचे कंट्रोल कॉलम्स पुढे ढकलले होते ज्यामुळे विमान नोज ड्राईव्हमध्ये गेलं. चीनच्या सोशल मीडियावर या बातमीने खळबळच उडाली पण सरकारने यावर मौन बाळगणंच पसंत केलं होतं. वैमानिकांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांची आर्थिक स्थिती आणि मानसिक आरोग्य याबद्दल अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. तो एक वैयक्तिक बदला होता की व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश? 132 प्रवाशांच्या जीवनाचं बलिदान देणारा तो निर्णय नक्की कोणाचा होता? आजही त्या डोंगरांच्या कुशीत विखुरलेले अवशेष एकच प्रश्न विचारतात की ज्या विज्ञानावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच विज्ञान जेव्हा मानवी क्रूरतेच्या हाती लागतं तेव्हा फ्लाईट 5735 सारखे न सुटलेले रहस्य जन्माला येतात. जेव्हा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर बीजिंगच्या प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आलं तेव्हा तपास अधिकाऱ्यांच्या मनात एकच विचार होता, तर त्या शेवटच्या मिनिटात कॉकपिटमध्ये नक्की काय बोललं गेलं असेल? सामान्यतः विमान संकटात असताना वैमानिक मे डे ओरडतात किंवा इंजिन बिघाडाची माहिती देतात, पण फ्लाईट 5735च्या बाबतीत शांतता ही सर्वात मोठी ओरड होती. एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच ATCने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला. चायना ईस्टर्न 5735 उत्तर द्या, तुमची अल्टिट्यूड अचानक का कमी होतोय? पण पलीकडून मात्र सणांनारा वारा आणि विमानाचा प्रचंड वेग यांचाच आवाज ऐकू येत होता. तज्ज्ञांच्या मते जर विमान हायजॅक झाले असते किंवा तांत्रिक बिघाड झाला असता तर किमान काहीतरी ओरड ऐकू आली असती. पण इथे मात्र परिस्थिती खूप वेगळी होती. या शांततेचा अर्थ असा होता की जो कोणी विमान चालवत होता त्याला कोणाशीही बोलायचंच नव्हतं. तो फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून होता. प्रयोगशाळेतील प्राथमिक अहवालात असे सुचवण्यात आलं की कॉकपिटमध्ये कोणा एका व्यक्तीचे श्वासोच्छवास अगदी सामान्य होते. ती व्यक्ती घाबरलेली नव्हती तर शांतपणे विमानाला मृत्यूच्या दिशेने नेत होती. जगातील सर्वात मोठे विमान उत्पादक बोईंगसाठी हा अपघात एक अस्तित्वाची लढाईच होती. कारण यापूर्वी त्यांच्या 737 मॅक्स मॉडेलमुळे त्यांची प्रतिमा मलिन झालीच होती.
पण 737-800 हे मॉडेल नेक्स्ट जनरेशनमधील सर्वात सुरक्षित विमान मानलं जातं. तज्ज्ञांनी जेव्हा विमानाचा पडझड होण्याचा कोन पाहिला तेव्हा त्यांना धक्काच बसला. विमान जवळपास 90 अंशांच्या कोनात खाली येत होतं. विमानाच्या नियमानुसार जर विमानाचे दोन्ही इंजिन रिकामी झाले तरी विमानाचे पंख त्याला हवेत ग्लाइड करण्यास मदत करतात. विमान एक कागदी विमानासारखे हळूहळू खाली येते. पण फ्लाईट 5735च्या बाबतीत विमानाला हवेच्या विरोधात चक्क ढकलले गेले होते. विमानाचा जो भाग विमानाला स्थिर ठेवतो तो जाणीवपूर्वक अशा स्थितीत नेण्यात आला होता की विमानाचा चेहरा जमिनीकडे वळला. हे करण्यासाठी वैमानिकाला आपल्या हातातील कंट्रोल कॉलम पूर्णपणे ताकदीने पुढे ढकलून धरावा लागतो. हे अपघाताने घडणे शक्यच नव्हतं. हे एखाद्या अनुभवी हाताने केलेले कृत्य होतं, ज्याला विमानाची सिस्टीम कशी निकामी करायची याचे पूर्ण ज्ञान होते. तपासाची सुई आता विमानातील मुख्य व्यक्तींकडे वळली होती, कॅप्टन आणि को पायलट. चीनच्या अधिकृत अहवालात त्यांच्याबद्दल फारशी माहिती दिली गेली नाही, पण पाश्चात्य माध्यमांनी काही धक्कादायक खुलासे केले. विमानाचा को पायलट हा एक अतिशय अनुभवी वैमानिक होता, जो निवृत्त होण्याच्या मार्गावर होता, पण काही अंतर्गत वादामुळे त्याचे पद कमी करण्यात आले होते. अशी चर्चा देखील सुरू झाली, त्याच्यावर काही मोठे कर्ज होते का, किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात असे काही घडले होते ज्यामुळे त्याने 132 लोकांचा मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला असावा का. पण चीनमधील सोशल क्रेडिट सिस्टम आणि तिथल्या कामाच्या ठिकाणचा प्रचंड दबाव यामुळे वैमानिकांच्या मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम हा एक चर्चेचा विषयच बनला. पण चीनी सरकारने ही सर्व माहिती दडपून ठेवली. आजही ज्या डोंगरावर हे विमान आढळले तिथे प्रवाशांच्या वस्तूंचे अवशेष सापडतात. कोणाचा तरी मोबाईल, कोणाची तरी फाटलेली डायरी, तर कोणाची तरी लहान मुलांचे खेळणं. देश ओरडून सांगतात की हे केवळ एक तांत्रिक अपयश नाही, तर मानवी भावनेचा तो कडेलोट होता ज्याने विज्ञानालाही पराभूत केलं.